तर 3 षटक मात्र आउटफील्ड मध्ये 5 क्षेत्ररक्षक असणार असं हे आयोजन या स्पर्धेच्या अंतर्गत असतील। गोलंदाजी ट्रॅकवर श्याम आहे, थोडंसं फील्डमध्ये सजवलं जात आहे कारण पहिला चेंडू पेस करतील फलंदाज मुनाफ। स्ट्राइक एंड वरती आहे, नॉन स्ट्राइक एंड वरती स्वप्नील। पंचांकडनं इशारा आला, लेट्स प्ले। पहिला चेंडू टाकला जातोय। ओहो, पहिला चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु पहा काय ताकदीशी इथे क्षेत्ररक्षण झालंय। पहिल्या चेंडू वरती इथे फलंदाज गॉड मुनाफ फलंदाजाशी खेळीचा अंत, गोल्डन डकचा शिकार। हा श्याम या गोलंदाजांना काय सुरेखरित्या आपल्या संघासाठी सुरुवात करून दिली आहे। एक हार्ड हिटर फलंदाज गोल्डन डकचा शिकार ठरलाय। मुनाफ बॅक टू द डगआउट। यावेळेस नवीन फलंदाज आला होता, पहिला चेंडू फेस करत होते फलंदाज मयूर आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव टाकला जातोय गोलंदाज श्यामच्या माध्यमातून। भरपूर अनुभव आहे या गोलंदाजामध्ये आणि अनुभवाचा खजिना घेऊन मात्र इथे मैदानावरती उतरलाय असं जणू काय वाटतंय। यावेळेस हलक्या हाताने चेंडूला स्टीअर केलाय, इथे सुद्धा संधी आहे परंतु पहा चित्त्याच्या चपळाईने इथे धावला गेलाय फलंदाज स्वप्नील आणि सेफ झोन मध्ये येऊन पोहोचलेत फलंदाज स्वप्नील। तत्पूर्वी मात्र एक धाव क्विकली कंप्लीट झाली आणि स्कोर कार्ड वरती धावा इथे अंकित केली जाणार एक। अर्थातच अकाउंट ओपन झालं शिरोळ संघाचं तिसऱ्या चेंडूवरती। महत्वपूर्ण मॅच, दोन्ही संघाचा विचार करायला गेले तर या स्पर्धेमध्ये प्रथमतः पहिलीच मॅच दोन्ही संघाची आहे। गेले 5वा दिवस आहे परंतु पहिलीच मॅच खेळतायत दोन्ही संघ। अतिशय सुरेखरित्या आतापर्यंत गोलंदाजी चालू आहे गोलंदाज श्यामची। 3 चेंडू टाकले गेलेत, एकच धाव इथे स्कोर कार्ड वरती अंकित झाली आहे। मॅन्डेटरी पॉवर प्लेची पहिलं षटक कुठेतरी चालू आहे। जेव्हा हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आम्ही टेनिस विश्वचषकामध्ये पाहत असतो तेव्हा मात्र मोठी फटकेबाजी नेहमीच होत असते, परंतु या क्षणाला कुठेतरी बांधिलकी इथे फलंदाजाला जणू काही उद्भवते। दरम्यान षटकातील पुढील चेंडू, ओहो हाफ टॅकल चेंडू होता, ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न परंतु पहा काही पे निगारो काही पे निशाणा असं चित्र पाहायला मिळालं। तत्पूर्वी मात्र सिंगल इथे क्विकली कंप्लीट झाली आणि इंडिव्हिज्युअल अकाउंट या चेंडूवरती मात्र स्वप्नील या फलंदाजाचं ओपन झालं आणि या एकेरी धाबांना स्कोर कार्डचं नजर टाकायला गेलं तर स्कोर कार्ड इथे पाहायला मिळेल आपल्याला 2 धाबेवरती। पहिला चेंडू मुनाफ हा फलंदाज बाद झाला, त्यानंतर निर्धाव चेंडू टाकला, त्यानंतर मात्र एक धाब आली, त्यानंतर सिंगल आली। ओहो शफल झाले तर इथे सुद्धा संधी आहे, प्रताप कोणती चुकी करणार नाहीत। मिड ऑफला सुंदररित्या सेल टिपला गेला फलंदाज गॉड मयूरची खेळीचा सुद्धा अंत होत आहे आणि 2 झटके आतापर्यंत इथे मिळालेत शिरोळ संघाला। आणि जणू काही असं वाटतंय की हे P1चं षटक नसून स्लॉग ओव्हरचं षटक असं जणू काही वाटतंय, कारण या पहिल्या षटकामध्ये पहा काय सुरेखरित्या गोलंदाजी चालू आहे।
रन तर देत नाही परंतु विकेट्स मिळत आहेत यावेळेस सुद्धा धोक्याची घंटा आणि जवळ जवळ इथे सुद्धा फलंदाज बाद या षटकामध्ये नक्कीच जर इमारती उंच बांधायची असेल तर मात्र पाया कुठेतरी भक्कम हवा असतो आणि या क्षणाला कुठेतरी तो पाया इथे भक्कम वाटत नाही शिरोळ संघाचा कारण पहिल्या चेंडूवरती मुनाफ सारखा फलंदाज गोल्डन डकचा शिकार ठरला त्यानंतर मयूर बाद झाले त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती कुठेतरी स्वप्नील सुद्धा डगआउटच्या आश्रयाला गेलाय आणि पहिलं षटक काय अप्रतिम हाताळलं गोलंदाज श्यामनं कौतुक करावं लागेल आकाश 11 संघाकडनं श्यामचं पहिलं षटक आणि 3 आघाडीचे फलंदाज डगआउटच्या आश्रयाला गेलेत या वेळेस मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील मतीन शेख आणि त्यांच्या समवेत आहे नॉन स्ट्रायकिंग वरती योगेश पोकळा हे 2 फलंदाज आहेत पार्टनरशिपची गरज थोडीशी उद्भवते शिरोळ संघासाठी आणि या वेळेस मात्र इथे या क्षणाला गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक लखनला सुद्धा भरपूर अनुभव या मैदानाचा आहे कारण एक आकाश 11 संघांचा विचार करायला गेले तर बिलॉंग करतायत आकाश कसारा या गावामधून आणि या कारणास्तव मात्र नेहमीच या मैदानावरती असतात प्रॅक्टिससाठी नेहमीच असतात आणि याचाच काहीसा अनुभव इथे श्यामने दाखवला पहिलं षटक एक महत्त्वपूर्ण आणि त्या महत्त्वपूर्ण षटकामध्ये 3 विकेट्स आणि ते सुद्धा महत्त्वपूर्ण आघाडीचे फलंदाज बाद झालेत पहिल्या षटकामध्ये 3 विकेट्स थोडस मैदानामध्ये मात्र चर्चेचं सत्र बनलं गेलंय स्कोर कार्ड वरती धावा 2 एका षटकाच्या अखेरीस 2 धावा आहेत 3 विकेट्सचं पतन झालंय पहिल्या षटकामध्ये आणि ते काम केलंय गोलंदाज श्यामनं टीम मीटिंग कोणतीही नको आहे कोणतेही डिसिजन असेल पंचांना पेंडिंग ठेवू नका आम्हाला लगेच डिसिजन कळवा कारण कालच्या दिवसामध्ये सुद्धा असंच घडलं पंचांना विनंती असेल कोणताही डिसिजन असेल तर लगेचच कळवा आम्हाला आणि कोणताही विलंब करू नका आम्हाला आयोजकांची आलेली सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत तर थोडंसं तटस्थ राहा आणि लगेच डिसिजन कळवा आणि मॅच लगेचच स्टार्ट करायचं आहे थोडंसं स्पीडअप करा कारण आत्ता जो वेळ वाचवला जाईल तो आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये कामं पडत असतो हर्षिक जाऊया मॅच कडे लगेचच स्कोर कार्ड वरती धावा आहेत 2 एक षटक संपुष्टात आलाय आणि 3 विकेटचं पतन झाले पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर या क्षणाला इथे सज्ज होत आहे लखन आणि
निलेश खाडे यांच्याकडनं पारितोषिक असेल. जर इथे मिडन ओव्हर टाकली गोलंदाज लखननं तर 101 रुपयाचं पारितोषिक, तसेच 3 चेंडूवरती 3 विकेटसाठी सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक. आणि पहा पहिला चेंडू फुल टॉस होता. इथे हाईट फॅक्टर विचारात घेतली जाईल आणि सागर गोरडे सरांचा आम्हाला इशारा येतो इथे नो चेंडू, बिमरचा नो चेंडू घोषित केला जातोय. आणि या क्षणाला मात्र 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळतील आपल्याला शिरोळ संघाच्या अकाउंटमध्ये. नव्यानं सुरुवात करावी लागेल गोलंदाज लखनला. पहिला चेंडू कुठेतरी नो टाकला गेला आणि 2 धावा इथे खर्ची केल्यात. थोडंसं खराब सुरुवात आहे, परंतु सुरेखरित्या सुरुवात केली होती पहिल्या षटकामध्ये श्यामनं. आणि थोडंसं इथे पार्टनरशिपची गरज इथे उद्भवते आहे शिरोळ संघाकडनं. त्यासाठी मात्र योगेश आणि मतीन हे मैदानावरती आहेत. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. ओहो, या वेळेस ऑन साइडला पहा काय नेत्रदीपक फटका आला योगेशच्या बॅटमधनं आणि जबळ जबळ हा योगेश ब्रँड षटकार. हा पहिला चेंडू पेस करत असताना योगेश इथे इंडिव्हिज्युअल 6 धावेने अकाउंट ओपन झालं योगेश या फलंदाजाचं. आणि यावेळेस थोडंसं धावसंख्येमध्ये गतीने भर होईल. स्कोर कार्डवरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 10 धावा. पहिलं षटक 2 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटक चालू झालं. लखननं मात्र पहिला चेंडू नो टाकला, त्यावेळेस 2 धावा मिळाल्या होत्या. आणि त्यानंतर मात्र हा बिग हिट इथे योगेशच्या बॅटमधनं आला 6 धावा. आणि टोटली स्कोर कार्डवरती धावा या क्षणाला आपल्याला बघायला भेटतील 10. आणि नेहमीच जेव्हा या क्रिकेटमध्ये क्रिकेट पाहत असतो तेव्हा मात्र एक गोष्ट नक्कीच आम्ही आवर्जून उल्लेख करत असतो. जेव्हा मात्र एखादं चांगलं षटक इथे निघून गेलं असतं की दुसऱ्या षटकामध्ये एक प्रहार करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा असतो. आणि त्याचप्रमाणे या मॅचमध्ये सुद्धा पाहायला मिळतंय. पहिलं षटक यशस्वीरित्या दुसऱ्या षटकावरती आक्रमक पवित्रा इथे धारण केली आहे. यावेळेस पहा काय खेळ खेळला जातोय शिरोळ संघाकडनं योगेश याच्या बॅटमधनं. कारण गेल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर चेंडूला सम्मान देऊन इथे सिंगल कंप्लीट केली. आणि हेच तर मित्रांनो क्रिकेट असतं. एखाद्या चांगल्या चेंडूला सम्मान देणं आणि खराब चेंडूवरती प्रहार करणं म्हणजेच क्रिकेट. आणि असंच काहीच क्रिकेट या शिरोळ संघाच्या फलंदाज योगेशकडनं पाहायला मिळत आहे. दरम्यान षटकातील पुढील चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज मतीन. ओहो, अवे फ्रॉम द बॉडी होता, परंतु लाईन पाहावी लागेल पंचांना. आउटसाइड द ऑफ स्टंप आहे, चेंडू भरपूर उजव्या एसटीच्या बाहेर गेला. आणि त्यानंतर मात्र केलेली चुकी एसटी रक्षकानं. वाईट +1. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलंय. बॅकआउट पॉईंट रिझन मधनं चेंडू निघून गेलाय. डिक्लेअर झोन दर्शवलं जाईल. 1च धाव मिळणार. स्कोर कार्डवरती धावा इथे अंकित केल्या जात आहेत 14. पार्टनरशिपची गरज होती अतिशय सुरेखरित्या मी म्हणेन हे षटक चालू आहे. आणि हे महत्वाचं षटक शिरोळ संघासाठी असणार, कारण पहिल्या षटकामध्ये 2च धावा, त्यानंतर मात्र इथे स्कोर कार्डवरती धावा पाहायला भेटत आहेत 14. अर्थातच आतापर्यंत 12 धावा आल्यात. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. ओहो, यावेळेस मिस्ट्रॅमिंग स्ट्रोक आहे, स्वतः गोलंदाजांना कॉल केलाय आय विल टेक इन इट. आणि यावेळेस पहा लखननं टिपला गेलेला यशस्वीरित्या झेल आणि योगेश सारख्या फलंदाजीचा खेळीचा अंत होत आहे.
नक्कीच या षटकामध्ये धावा सुद्धा आला, परंतु एक महत्वाची मौल्यवान विकेट सुद्धा इथे मिळवून दिली गोलंदाज लखननं, कारण योगेश आक्रमक पवित्रेने खेळत होता. ऑन साइडला इथे मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू साइडला पाहायला भेटतोय. पॉइंट रिझन मध्ये सुंदर शतरक्षण होते. तत्पूर्वी एक धाव क्विकली कंप्लीट केली आणि या एकेरी धावाने स्कोर कार्ड वरती धावा इथेच अंकित केल्या जातील 15. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू, नवीन फलंदाज शिवराम ऑन स्ट्राइक आहेत. ओहो, पहिला चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह, डीप मध्ये शतरक्षक आहेत. लॉंग ऑफला सुंदर शतरक्षण झालं. तत्पूर्वी मात्र इथे एक धाव अंकित केली गेली आणि षटक क्रमांक इथे दुसरं संपुष्टात येत आहे असं आम्हाला सागर कोरडे सर इथे दर्शवत आहेत. 2 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती नजर टाकायला गेलं तर 16 धावा या शिरोळ संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक 2 धावा 3 विकेट्स मिळाल्या होत्या. त्यानंतर हे दुसरं षटक 14 धावा आल्या. त्यामध्ये एक बहुमूल्य विकेट्स योगेश फलंदाजाची मिळाली, कारण त्याच्या बॅटमधनं एक षटकार पाहायला मिळाला होता. आणि असं हे 12 चेंडूचा वाजवी खेळ इथे आपल्याला पाहायला मिळाला शिरोळ संघाचा. अजूनही मात्र 18 चेंडू शिल्लक आहेत. या 18 चेंडूमध्ये कितपर्यंत टार्गेट इथे शिरोळ संघ सेट करेल याकडे पूर्णपणे प्रेक्षक वर्गांच्या तसेच डगआउट कडनं सुद्धा नजरा इथे मैदानामध्ये आहेत. पहिलं षटक 2 धावा, त्यानंतर 14 दुसऱ्या षटकामध्ये आला आणि पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर इथे सज्ज होईल. सेकंड प्लेयर मध्ये आणलं जाते गोलंदाज श्यामला. पहिलं षटक यशस्वीरित्या टाकलं होतं आणि असं षटक जर हे बघायला मिळालं तर मी म्हणेन थोडंसं क्रिटिकल सिच्युएशन मध्ये संघ आढळेल शिरोळ, परंतु ताकदीचे फलंदाज मतीन शेख अजूनही मैदानामध्ये आहेत आणि त्याच्या समवेत आहे शिवराम ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू इथे पेस करेल श्यामचा. ओहो, थांबून खेळण्याचा प्रयत्न, स्टँड ऑन डिस्पॅच पाठवण्याचा प्रयत्न होता, परंतु एज लागतंय. बॅटची कडा घेऊन चेंडू निघून जातोय. फ्लायसिप मधनं डिक्लेअर झोन दर्शवलं जाईल तिथे सुद्धा, कारण बांधिलकीने फलंदाजी करावी लागते. जेव्हा मात्र फलंदाज विशेप मध्ये फलंदाजी करतो तेव्हा मात्र हे मैदान कुठेतरी त्याला पोषक हवं असतं आणि या वेळेस मात्र डिक्लेअर झोन दर्शवलं गेलं. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 17. पहिला चेंडू 1 धाव खर्च केली गोलंदाज श्यामनं. पहिलं षटक 3 महत्वाच्या विकेट्स आघाडीचे फलंदाज बाद केले. त्यानंतर पुन्हा एकदा बोलवलं गेलं आणि पहिला चेंडू पहा अतिशय सुरेखरित्या डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि एकच धाव पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाले. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू ऑन स्ट्राइक फलंदाज मात्र मतीन लेफ्ट हँड बॅट्समन आहे आणि पूर्णपणे आशा पल्लवित असतील या फलंदाजावरती. हो, यावेळेस थोडंसं टायमिंग झाले, इलिव्हेशन सुद्धा आहे आणि प्रॉपर टायमिंग. चेंडू निघून गेला, स्टँड ऑन डिलिव्हर षटकार. लेफ्ट हँड बॅट्समन आहे, याच कारणास्तव थोडंसं मात्र प्रेशर असेल गोलंदाजावरती. ओहो, शॉट ऑफ लेंथ होता ऑन साइडला, ऑफ साइडला फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु लाईन पाहावी लागेल पंचांना आणि या क्षणाला मात्र इथे चेंडू दर्शवला जातोय हा वाईड. स्कोर कार्ड वरती धावा 24 इथे अंकित केल्या गेल्यात शिरोळ संघाच्या. नक्कीच आशा पल्लवित आहेत शिरोळ संघाचा फलंदाज मतीन शेख यांच्यावरती आणि अशीच काहीशी भूमिका इथे यशस्वीरित्या पार पाडत आहेत आतापर्यंत. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, परंतु लाईन पहा अतिशय सुरेखरित्या आहे गोलंदाज श्यामची. अचूक टप्प्यावरती इथे चेंडू आदळला गेला, टाकला गेला आणि यशस्वीरित्या हा चेंडू मात्र निर्धाव इथे आपल्याला या क्षणाला पाहायला भेटतोय गोलंदाज श्यामकडनं. हा चेंडू सुद्धा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न कुठेतरी इथे फसतोय फलंदाज मतीन शेखचा. निर्धाव चेंडूची सांगता, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव गेलेत. पहा थोडंसं कमबॅक करण्याचं काम श्याम करतोय, कारण या षटकामध्ये त्याला एक षटकार मतीनच्या बॅटमधनं आला, त्यानंतर मात्र 2 चेंडू इथे यशस्वीरित्या टाकले गेलेत आणि ते 2 चेंडू मात्र निर्धाव इथे पाहायला मिळालेत. नक्कीच हे खासियत असतं एखाद्या चांगल्या गोलंदाजाचं, जरी षटकार आला तर मात्र निर्धाव चेंडू टाकणं त्यांच्यासाठी भरपूर गरजेचे असतात. हो, यावेळेस लाईन तर जणू काही भरकटलाय या क्षणाला, कारण आउटसाइड दिल एक्स्ट्रीम चेंडू भरपूर डब्या एस्टेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा आला
वाईट चेंडू अवांतर धाव, एक धाव अंकित केली जाईल शिरोळ संघाच्या अकाउंट वरती. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 25. दरम्यान षटकातील पुढील चेंडू ऑन साइडला फटका सजवलाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, झेल होईल का, परंतु चेंडू निघून गेलाय. वन बाउन्स चेंडू सीमारेषा पार, 4 धावा. यावेळेस पहा बॅकफुट वरती गेलेत, रूम बनवला होता, चेंडूला मात्र दिशा दिली होती बॅकवर्ड पॉइंट रिझन. आणि या क्षणाला 2 धावा इथे डिक्लेअर झोन दर्शवलं जाईल. आणि षटक क्रमांक 3 सुद्धा संपुष्टात आलाय. 3 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा इथे पाहायला मिळतील आपल्याला 31. शिरोळ संघाच्या 31 धावा 3 षटकाच्या अखेरीस. पहिलं षटक 2 धावा आल्या होत्या, त्यानंतर वाटलं होतं की पूर्णपणे इथे रेड सिग्नल मिळणार, परंतु पहा त्यानंतर ताकदीची फलंदाजी मतीन शेख करतोय आणि त्याच्या समेत आहे देवराम. हे 2 फलंदाज थोडंसं इथे डाव सावरण्याच्या प्रयत्नामध्ये धावा सुद्धा काढल्या गेल्या. आणि 3 षटकाच्या अखेरीस इथे शिरोळ संघाची धावसंख्या आहे 31 रन्स. आणि चौथ्या षटकामध्ये इथे बोलवलं जाते गोलंदाज प्रतापला. आकाश 11 संघ इथे क्षेत्ररक्षण करतोय, नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केलंय आणि इन्व्हाइट केलंय फलंदाजीसाठी शिरोळ संघाला. 3 षटक संपुष्टात आले, 31 धावा आहेत. नवीन आलेल्या प्रेक्षकांसाठी सांगतोय एक महत्त्वपूर्ण मॅच दोन्ही संघासाठी. आणि हे मॅच शिरोळ विपक्ष आकाश 11 या 2 संघादरम्यान हा मॅच रंगलाय. 3 षटकाचा वाजवी खेळ संपुष्टात आलाय. चौथ्या षटकासाठी बोलवलं जाते गोलंदाज प्रतापला. आणि यावेळेस थोडंसं फील्डमध्ये परिवर्तन केलं जात आहे. एक सिली पॉइंट मध्ये डायरेक्टली क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. एकनाथजी डगळे आहेत. यावेळेस पहा बॅटची कडा घेऊन चेंडू निघून गेलाय आणि डिक्लेअर झोन या क्षणाला दर्शवलं जाईल. एकच धाव मिळणार. फर्स्ट स्लिप मधनं चेंडू निघून गेला, डिक्लेअर झोन दर्शवलं जाईल. कारण फाईन लेग, थर्ड मॅन, फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, फ्लाय स्लिप, फाईन लेग, लॉंग लेग हे क्षेत्ररक्षण मात्र ही दिशा कुठेतरी डिक्लेअर झोन दर्शवली जाते. आणि याच कारणास्तव मात्र थोडंसं बांधिलकीने फटकेबाजी करावी लागते या मैदानावरती फलंदाजांना. एक धाव पहिल्या चेंडूवरती आली गोलंदाज प्रतापच्या षटकामधील. पहिल्या चेंडूवरती एक धाव. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज मतीन शेख. ऑन साइडला फटका सजवलाय अलॉंग द कार्पेट. इनफिल्ड मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं. तत्पूर्वी मात्र एकच धाव इथे अंकित केली जाणार. तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी धावा आल्या आणि अशाच धावाचा ग्राफ कुठेतरी इन्क्रीज करावा लागेल शिरोळ संघाला. कारण समोरचा संघ आहे आकाश 11. फलंदाजीमध्ये अतिशय भरणा आहे त्या संघामध्ये. ओहो यावेळेस पहा पंचांचा इशारा आलाय, नो चेंडू. आणि जबळ जबळ चेंडू मात्र बंदुकीच्या गोळीप्रमाणे इथे वेग घेऊन निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा. नो चेंडू आणि त्यावरती आलेल्या 4 धाबा. एकूण 5 धाबा या चेंडूवरती मिळणार. आणि धावसंख्या जर नजर टाकायला गेलं तर 38 धाबा आहेत शिरोळ संघाच्या. फ्री हिट चेंडू ओहो अवे फ्रॉम दी बॉडी होता. लाईन पाहावी लागेल पंचांना. आणि जवळ जवळ हा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप आहे. खराब चेंडू, अवांतर धाव. एकोणचाळीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. दरम्यान षटकातील पुढील चेंडू फ्री हिट. ओहो पहा फ्री हिट चेंडू होता ऑन साइडला. इथे फटका सजवलाय, चेंडू निघून जाईल.
नक्कीच इथे इन्क्रीज करायचा होता ग्राफ रनांचा आणि असंच काहीच कामगिरी करतायत फलंदाज मतीन शेख आणि शिवराम. आणि गेल्या चेंडूवरती फ्री हिट चेंडू होता, त्यामध्ये मात्र शिवराम ब्रँड षटकार आला आणि स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 45. दरम्यान षटकातील पुढील चेंडू यावेळेस सुद्धा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, परंतु पहा एक चोरटी धाव मी म्हणेन इथे कंप्लीट होत आहे. ओहो, फुलटा चेंडू, चेंडूला पाठवून दिलाय आकाशाला गवसणी घालेल, चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार, षटकार. स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतील या क्षणाला मात्र 52. पहा पहिलं षटक 2 धावा, त्यानंतर वाटलं नव्हतं की इतकं स्कोर होईल या मॅच मध्ये, परंतु त्यानंतरची फलंदाजी मतीन शेख आणि देवराम या दरम्यान ही फटकेबाजी चालू आहे. सॉरी शिवराम. यावेळेस थोडासा मिसटायमिंग स्ट्रोक आहे, गलीमध्ये शतरक्षक होते आणि सुंदररित्या झेल टिपला गेला. गेल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर मात्र षटकार आला, त्यानंतर ऑन साइडला फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु मिसटायमिंग स्ट्रोक झाला आणि मतीन शेख या फलंदाजाचा खेळीचा अंत झाला. थोडंसं मी म्हणेन घाई केली या क्षणाला, कारण स्कोर कार्ड वरती धाबा इथे पाहायला मिळतील आपल्याला 52 धाबा आल्या होत्या, परंतु इथे थोडंसं घाई केली, कारण असं म्हटलं जातं अति घाई संकटात नाही. अजूनही एक षटक येणं बाकी आहे आणि चौथं षटक इथे चालू आहे. गोलंदाज शेवटचं षटक, आशिष गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. ऑन साइडला फटका सजवलाय अलॉंग द कार्पेट मिड विकेट रिजन मध्ये, सुंदर क्षेत्ररक्षण झालंय, तितक्या ताकदीचं फेकी सुद्धा. आणि या क्षणाला पाहावं लागेल फलंदाज सेफ झोन मध्ये आहे की नाही, आणि फलंदाज इथे बाद होत आहे. स्कोर कार्ड वरती धावा 52 इथे स्थिरावली आहे, कारण ही धावसंख्या 4 षटकामध्ये पाहायला मिळाली आणि 5व्या षटकामध्ये आशिष पहिल्या चेंडूवरती विकेट्स. यावेळेस सुद्धा मिस्ट्रामिक स्ट्रोक आहे. पॉइंट रिजन मध्ये शतरक्षक आहेत प्रताप, इनफिल्ड मध्ये सुंदर शतरक्षण पाहायला भेटलं. तत्पूर्वी एक धाव क्विकली कंप्लीट झाली आणि स्कोर कार्ड वरती धावा या क्षणाला मात्र पाहायला मिळणार आपल्याला 53. षटक क्रमांक 5 एक महत्वपूर्ण षटक या मॅच मध्ये आशिषच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. इकॉनॉमिकल आतापर्यंत गोलंदाजी चालू आहे 2 चेंडूवरती. ओहो, या वेळेस पहा काय फटका सजवलाय, डिस्टन्स कव्हर होईल का हे पाहणं गरजेचं. आणि जवळ जवळ इथे फलंदाज बाद. जयराम बॅक टू द डगआउट.
बॉटम हँडचा वापर केला होता. चेंडू हवाई सफर करण्याचा प्रयत्न इथे जयरामचा होता, परंतु डिस्टन्स मात्र तेवढंसं कव्हर होऊ शकला नाही कव्हर रिझन मध्ये, आणि सुंदररित्या झेल टिपला गेला. फलंदाज बाद झाला जयराम. नवीन फलंदाज एंटर झाले आहेत अनिकेत. स्कोर कार्ड वरती धावा 53. 4 षटकामध्ये 52 धावा होत्या आणि चौथं षटक पाचवं षटक पहा. अतिशय सुरेखरित्या गोलंदाजी आशिष या गोलंदाजाची चालू आहे. 3 चेंडू टाकले गेलेत, एकच धाव या षटकामध्ये आली आहे. दरम्यान चौथा चेंडू, ओहो लोअर फुलटा चेंडू ऑन साइडला फटका सजवला मिड विकेट रिझन मध्ये. थोडंसं फंबल करतायत क्षेत्ररक्षक, तत्पूर्वी मात्र शेवटच्या मोमेंटला कुठेतरी चेंडू अडवला जातोय, पेक केली जाते. तत्पूर्वी 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही पाहायला मिळाला नाही आणि 2 धावावरती इथे समाधान मानावं लागलं शिरोळ संघाला. स्कोर कार्ड वरती धावा 55. अजूनही 2 चेंडू शिल्लक. 4 चेंडू मध्ये केवळ 3च धावा आल्या या षटकामध्ये आणि हे महत्वाचं षटक असेल आकाश 11 संघासाठी. ओहो यावेळेस यष्टीरक्षकाने केलेली चुकी. बॅटची कडा घेऊन चेंडू निघून जाते. पंचांचं आम्हाला इथे दर्शवलं जात आहे, पंचांकडनं बॅटची कडा घेऊन चेंडू निघून गेलाय. डिक्लेअर झोन दर्शवलं जाईल आणि स्कोर कार्ड वरती धावा या क्षणाला पाहायला मिळतील आपल्याला 56 शिरोळ संघाच्या. जसे जसे विकेट गेले तसे तसे मात्र धावा सुद्धा आल्या, हे महत्वाचं होतं शिरोळ संघासाठी. शेवटचा चेंडू शिल्लक. ओहो कितीचं टार्गेट सेट होईल. नो मॅन्स लँड्स मध्ये चेंडू पाहायला भेटतोय. डीप मारना दूरवरनं क्षेत्ररक्षक मंगेश येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्नात इथे मात्र विकेट्स फेकली गेली आणि 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे रनआउटच्या रूपामध्ये विकेट्स. आहे इथे आकाश 11 या संघादरम्यान हा टार्गेट इथे सेट केला गेला शिरोळ संघानं. तत्पूर्वी आपण नेक्स्ट मॅचच्या नाणेफेकी कौलकडे जाऊयात. हारेचा संघाचा कर्णधार तसेच वेळूक संघाचा कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही इन्व्हाइट करतो नाणेफेकीसाठी. तर आपण कुठे असाल, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत येत असेल तर लगेचच आपण समालोचन कक्षाकडे या. नेक्स्ट मॅच आपली असेल याची नोंद घ्या. पाच षटक. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये क्रिटिकल सिच्युएशन शिरोळ संघाची होती. आघाडीचे फलंदाज 3 पहिल्या षटकामध्ये बाद झाले होते. चला सलामीची जोडी लगेचच जा मैदानामध्ये. आकाश 11 संघाची पहिल्या षटकामध्ये 3 विकेट्स मिळवले होते श्याम या गोलंदाजानं. त्यानंतर कुठेतरी धावांचा ग्राफ इन्क्रीज होत गेला आणि शेवटचं षटक मात्र अतिशय महत्त्वाचं मी म्हणेन आकाश 11 संघासाठी. केवळ त्या षटकामध्ये केवळ 5च धावा आशिषचं षटक होतं आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा मिळाले आणि यावरती मात्र 5 षटकाचा वाजवी खेळ संपुष्टात आला आणि स्कोर कार्ड वरती धावा शिरोळ संघाच्या आहेत 57 आणि 58 धावांचा टार्गेट सेट झालाय आकाश 11 संघासाठी. आणि हे आव्हान पेलण्यासाठी सलामीची जोडी अर्थातच फर्स्ट प्लेयर इथे मैदानामध्ये उतरली आहे. लखन आणि मंगेश दोन्ही हार्ड हिटर आहेत, बिलॉंग करतात कसारा या गावामध्ये आणि आकाश 11 या संघामधनं त्यांची ख्याती आतापर्यंत पाहायला मिळते. स्ट्राइक एंड वरती इथे पाहायला मिळेल फलंदाज मंगेश
नॉन स्ट्राईक एंडवरती लखन बघायला मिळेल आणि गोलंदाजी ट्रॅकवर तितका ताकदीचा गोलंदाज इथे सज्ज होत आहे रुपेशच्या गोलंदाजाचा नक्कीच विचार करायला गेले तर भरपूर मॅच आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती शिरोळ संघाला आतापर्यंत भरपूर मॅच जिंकून दिलेत. कारण नेहमीच गोलंदाजी करताना कंजूसी गोलंदाजी करत असतात. धावबा त्यांना खर्ची करायला कधीही आवडत नाहीत, अशी त्यांची गोलंदाजी नेहमीच असते. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं मी शब्दसुमनानं हार्दिक स्वागत करतोय. तुम्हा आम्हा सर्वांना मी घेऊन जातोय मैदानाकडे. गोलंदाजी ट्रॅकवर रुपेश, ऑन स्ट्राईक फलंदाज मंगेश, नॉन स्ट्राईक एंडवरती लखन. लेट्स प्ले पंचांचा इशारा आलाय आणि पहिला चेंडू घेऊन जात आहेत गोलंदाज रुपेश. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, ऑन साइडला फटका सजवलाय आणि जवळ जवळ पहा पहिल्या चेंडूवरती आगाज केलाय. आगाज ऐसा किया है कि अंजाम कैसा हो. या वेळेस पहा सुरेखरित्या एफर्ट जितक्या ताकदीचा फटका आला तितक्या ताकदीचं क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये बघायला भेटलं. कव्हर रिजन मध्ये स्वप्नील होते आणि अतिशय सुरेखरित्या क्षेत्ररक्षण आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं. आणि संतोष सरांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकी होत आहे. हारेचा पाडा विपक्ष बेळूक या दोन संघादरम्यान हा मॅच नाणेफेकी जिंकले आहे. हारेचा पाडा संघानं प्रथम फलंदाजी करण्याचं स्वीकारलंय आणि या वेळेस पहा काय घडतंय मैदानामध्ये. लखन सारख्या फलंदाजाला डगआउटच्या आसऱ्याला जावं लागतंय. पहिला षटक पहा, जरीही पहिल्याच चेंडूवरती षटकार आला त्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट झाली. लखन पहिला चेंडू फेस करत असताना मात्र बाद झालेत. गोल्डन डकचे शिकार ठरलेत पहिल्या षटकामध्ये. दरम्यान षटकातील पुढील चेंडू कुणाल पहिला चेंडू फेस करत होते. मिस्लॅमिक स्ट्रोक आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक परंतु झेल काय टिपू शकले नाहीत. झेल ड्रॉप, परिणाम स्वरूपी 2 धावा रुपेश या गोलंदाजाला खर्च करावी लागतील या चेंडूवरती. आणि असे मात्र झेल जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये सोडले जातात तेव्हा मात्र फलंदाज नेहमीच आक्रमक पवित्रेने फलंदाजी करत असतो. कारण असे भरपूर उदाहरण आहेत. टेनिस विश्व जगतामध्ये पहा, लेदर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा असे भरपूर उदाहरणं असतात. आणि यावेळेस पाहावं लागेल कुणाल काय करतोय आपल्या संघासाठी. टार्गेट सेट केले गेले 58 धावांचं आणि पहिल्या षटकामध्ये जीवदान. यावेळेस आउटसाइड दी ऑफ स्टंप आहे, चेंडू भरपूर उजव्या स्टेजच्या बाहेर आणि पंचांचा इशारा या क्षणाला आम्हाला येतील. हा चेंडू खराब आहे. स्कोर कार्ड वरती धावा 10. नक्कीच जेव्हा प्रथमतः कोणताही संघ फलंदाजी करत असतो तेव्हा मात्र एक टार्गेट मनामध्ये घेऊन फलंदाजी करत असतो आणि त्यानंतर मात्र जेव्हा चेसिंगसाठी जातो तेव्हा मात्र टार्गेट कितीचा आहे हा विचार करून मात्र फलंदाजी करावी लागते. यावेळेस लाऊड अपील होती परंतु तेवढंच कॉन्फिडन्स त्या अपीलमध्ये नव्हतं. परिणाम स्वरूपी ते चेंडू जातोय निर्धाव आणि स्कोर कार्ड वरती धावा आहेत 10. शेवटचा चेंडू शिल्लक असणार पहिल्या षटकामध्ये. P1चं षटक आणि जणू काय असं वाटलं होतं की पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय आणि त्यानंतर आम्हाला वाटलं होतं की या षटकामध्ये 15+ धावा येणार, परंतु पहा त्यानंतर ताकदीची गोलंदाजी. ओहो, यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट वरती चेंडू आलाय. थोडस इथे ओहो चुकी केली जात आहे, चेंडू निघून गेलाय. षटकार
थँक्यू डीजे. आणि असे काहीसे मोमेंट असतात मॅचच्या पूर्णपणे मॅच बदलवत असतात. कारण मयूर फलंदाजाला मिळालेलं पहिलं जीवदान आणि मी म्हणेन दुसरं जीवदान सुद्धा इथे 6व्या चेंडूवरती मिळालंय. आणि अशा मोमेंटसाठी नेहमीच मी एक वाक्य नेहमी म्हणेन, जेव्हा असं चित्र पाहायला मिळते तेव्हा मात्र नक्कीच झेल झाले नाही, परंतु धावा कुठेतरी आपल्या संघासाठी रोखणं खूप गरजेचं असतं. आणि या क्षणाला मात्र झेल सुद्धा सोडला आणि धावा सुद्धा मिळाल्या 6 त्या चेंडूवरती. 16 धावा स्कोर कार्डवरती. आणि दुसऱ्या षटकासाठी बोलवलं जाते मुनाफ या गोलंदाजाला. पिटूचं षटक. पहिला चेंडू ऑन साइडला, इथे फटका सुरेखरित्या सजवलाय, बॉटम हँडचा वापर आणि चेंडू झालाय हवाई सफर. 6 धावा. चेंडू पहा बॉडी लाईन वरती होता, लाईन पिक केली आणि ऑन साइडला हुकचा फटका. 6 धावा मिळाल्या आकाश 11 संघाला. अफलातून फटकेबाजी आतापर्यंत 2 षटकार मंगेशच्या बॅटमधनं. ओहो, हा चेंडू सुद्धा मिसलॅमिंग स्ट्रोक आहे. इथे संधी आहे शेल होण्यास, इथे मात्र अडथळे येत आहेत क्षेत्ररक्षकाला. चेंडू या वेळेस स्ट्रेट ड्राइव्ह ओव्हर द बॉलर हेड आणि जबळ जबळ डिस्टन्स पाहावं लागेल. 1 बाउन्स 2 बाउन्स. क्षेत्ररक्षक आलेत, दुर्वर्ण क्षेत्ररक्षक आलेत आणि या क्षणाला पाहावं लागेल. चेंडू निघून गेलाय. चेंडू चेंडू सीमारेषा पार झालाय, कारण क्षेत्ररक्षक इथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतो. चेंडू अडवण्याचा प्रयत्न योगेशचा होता, परंतु चेंडू सीमारेषा पार झाला. यावेळेस थोडस 2 क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू निघून गेला डीप मध्ये. दुर्वर्ण क्षेत्ररक्षक योगेश मात्र चेंडूवरती आलेत. तत्पूर्वी एकच धाव इथे पाहायला मिळाली मैदानावरती. स्कोर कार्डवरती धावा आहेत 31 धावा. एम एस क्रिकेटमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचे जेव्हा षटक असतात तेव्हा मात्र भरपूर धावा काढण्याचा प्रयत्न असतो प्रत्येक संघाचा. आणि असंच काहीसा प्रयत्न मंगेश आणि मयूरच्या बॅटमधनं पाहायला भेटतोय. हो, यावेळेस मयूर मात्र थांबण्याचा कोणताही प्रयत्न करत नाहीत, परंतु इथे मिस्लॅमिक स्ट्रोक आहे. इलिव्हेशन थोडंसं कमी पडलंय. अतिशय सुरेखरित्या फटकेबाजी चालू होती. त्यानंतर मात्र या क्षणाला विकेट्स मिळाली गोलंदाज मुनाफला आणि कुणालची खेळी मात्र बाद झाली. यावेळेस अलंग द कार्पेट, डीप मध्ये कोणी क्षेत्ररक्षक नाही. चेंडू मात्र गोळीच्या वेगाने निघून जाईल सीमारेषा पार. आणि
2 षटक टाकले गेलेत. स्कोर कार्ड वरती धावा आकाश 11 संघाच्या 35. 17.50 ची सरासरी 2 षटकामध्ये गाठली गेली आणि हे महत्वाचं असेल आकाश 11 संघाला. परंतु या क्षणाला आउटफील्ड मध्ये 5 क्षेत्ररक्षक असणार. या क्षणाला मात्र कमबॅक करावा लागेल शिरोळ संघाला जिंकण्यासाठी, कारण 2 षटकामध्ये तब्बल 35 धावा इथे स्कोर कार्ड वरती आहेत आकाश 11 संघाच्या. नवीन फलंदाज एंटर झालेत योगेश. आणि गोलंदाजी ट्रॅकवर या क्षणाला इथे सज्ज होत आहे शोएब. शोएबचं षटक खूप महत्वाचं असेल शिरोळ संघासाठी, कारण या षटकावरती पूर्णपणे मॅच निर्धारित असणार. कारण या षटकामध्ये जास्त धावा आल्या तर पूर्णपणे मॅच जिंकून देण्याचा विजयाचा डंका कुठेतरी वाजला जाणार आकाश 11 संघाचा. परंतु या क्षणामध्ये या षटकामध्ये जर इकॉनॉमिक गोलंदाजी शोएब या गोलंदाजाने केली तर पूर्णपणे मॅच शिरोळ संघासाठी बनू शकते. आणि हे महत्वपूर्ण षटक आता मात्र इथे सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने अटॅक करतील ऑन स्ट्राईक फलंदाज योगेश. पहिला चेंडू हाफ ट्रॅकल चेंडू होता ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू निघून गेलाय. शॉट फाईन लेग रिजन मध्ये इथे चेंडू पाहायला मिळाला. डिक्लेअर झोन दर्शवलं जाईल. 1च धाव आली आणि स्ट्राईक रोटेट केली गेली. हे महत्वाचं असणार आकाश 11 संघाला, कारण मंगेश हा असा हार्ड हिटर आहे की त्याच्या बॅटमधून जरी चेंडू इथे कनेक्ट झाला तर मात्र इथे 6 धावांसाठीच आपल्याला पाहायला मिळतोय. 36 धावा स्कोर कार्ड वरती. दरम्यान पुढील चेंडू ओहो यावेळेस बॉडी लाईन वरती चेंडू नव्हता. आउटसाइड दी ऑफस्टम्प चेंडू भरपूर बाहेर टाकला गेला, परंतु ऑन साइडला फटका सजवला. अलॉंग द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते, क्षेत्ररक्षण झालं, फिकी केली तर पूर्वी 1च धाव आली. आणि इकॉनॉमिक गोलंदाजी या क्षणाला चालू आहे शोएब याची, आणि अशीच काहीशी गरज या षटकामध्ये शिरोळ संघासाठी असेल. परंतु अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस थोडंसं मिस टायमिंग स्ट्रोक आहे. टायमिंग झालं, एलिव्हेशन कमी आहे, डिस्टन्स गाठू शकला नाही. चेंडू मात्र इथे झेल बाद. फलंदाज गॉन. नक्कीच 2 षटक टाकले गेले होते, 35 धावा होत्या. त्यानंतर पहा काय ताकदीची गोलंदाजी शोएब या गोलंदाजाची चालू आहे. 3 चेंडू टाकले गेलेत आणि या 3 चेंडू मध्ये एक महत्वपूर्ण विकेट योगेशची मिळाली आणि 2च धावा इथे खर्च केल्यात. अजूनही मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत. ऑन स्ट्राईक इव्हेंट वरती फलंदाज मात्र या क्षणाला मंगेश पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज एंटर झालाय नॉन स्ट्राईक इव्हेंट वरती संदीप. 3 चेंडू तर यशस्वीरित्या टाकले गेलेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक. ओहो हाफ ट्रॅकल चेंडू होता, परंतु लाईन पंचांना पाहावी लागेल आणि जवळ हा चेंडू आउटसाइड ती लेग स्टंप निघून जातोय. पिचिंग मात्र अतिशय सुरेखरित्या होती, परंतु चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर थोडंसं आउटस्पिन बघायला भेटला आणि चेंडू आउटसाइड दी लेग स्टंप पाहायला गेला तर मात्र डाव्या एसटीच्या बाहेर निघून गेला. आणि याच कारणास्तव मात्र इथे पंचांच्या भूमिकेत आहेत चिंतन मांजरेकर सरांचा इशारा आला. वाईट चेंडू अवांतर धाव. यावेळेस सुद्धा आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडू भरपूर उजव्या एसटीच्या बाहेर आहे आणि हा चेंडू सुद्धा वाईड. थोडंसं प्रेशर रिलीज झाला असेल कारण स्ट्राईक एंड वरती मंगेश आहे, कारण या फलंदाजाच्याच फळीमधनं इथे धावसंख्या आपल्याला आकाश 11 संघाची पाहायला मिळत आहे, कारण आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं 2 षटकार आणि 2 चौकार आलेत. सॉरी 3 चौकार आलेत, 2 षटकार आलेत. हो यावेळेस परफेक्ट यॉर्कर होता, चेंडूला खोदून काढला, परंतु पहा सुरेखरित्या क्षेत्ररक्षण मतीन शेखच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मिड ऑफला सुंदर क्षेत्ररक्षण झालं
परंतु धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न पाहायला मिळाला नाही. तत्पूर्वी हा चेंडू सुद्धा निघून जातोय निर्धाव, कारण कोणतीही धाव आली नाही. हे महत्वाचं षटक. इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत चालू आहे शोएब या गोलंदाजाची. यावेळेस बॉडी लाईन वरती चेंडू होता, बॉडी लाईन वरती आदळला गेला चेंडू आणि यष्टीरक्षकानं मात्र हा चेंडू कॅरी केलाय. अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडूवरती कोणतीही धाव आली नाही आणि हे षटक मी म्हणालो होतं की जर हे इकॉनॉमिकल गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली तर मात्र शिरोळ संघासाठी हे महत्त्वाचं असेल आणि पूर्णपणे मॅच कुठेतरी इथे बनू शकेल. आणि असंच काहीचं चित्र या षटकामध्ये पाहायला मिळत आहे. जरीही 2 षटकामध्ये 35 धावा होत्या, त्यानंतर मात्र गोलंदाजी ताकदीची चालू आहे गोलंदाज शोएबची. शेवटचं षटक, सॉरी शेवटचा चेंडू या षटकामधील. हो, थोडंसं रिदम मध्ये इथे प्रॉब्लेम होत आहेत, अडथळे येत आहेत गोलंदाज शोएबला, असं मात्र इथे चित्र पाहायला मिळालं. 13 चेंडू 19 धावांची गरज अजूनही आहे सामना जिंकण्यासाठी आकाश 11 संघाला. यावेळेस अनसाइडला मारण्याचा प्रयत्न, परंतु हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट वरती चेंडू आला नाही आणि शेवटच्या चेंडूवरती सुद्धा सिंगल आली. आणि या नंतर मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 12 चेंडू 18 धाबा. 12 चेंडू 18 धाब्याची गरज आहे आणि सरासरीचा विचार करायला गेलं तर 9.00 ची सरासरी या क्षणाला गाठावी लागेल 2 षटकामध्ये आकाश 11 संघाला जिंकण्यासाठी. 12 चेंडू 18 धाब्याची गरज. आणि थोडेसे चर्चेचं सत्र बनलंय, तत्पूर्वी आपण एक संधी देऊया डीजे मास्टर रोहितला. थँक्यू डीजे रोहित. प्रेक्षकांना नक्कीच मंत्रमुग्ध करतायत. सुरेखरित्या धुंद आतापर्यंत ऐकायला मिळाल्यात या 5 दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा अतिशय सुरेखरित्या भूमिका पार पाडत आहेत सकाळच्या सत्रापासून. 12 चेंडू 18 धाब्याची गरज आणि गोलंदाजी ट्रॅकवर या क्षणाला सज्ज होत आहे योगेश हा गोलंदाज. यावेळेस पहिला चेंडू पेस करत असताना चेंडूला सन्मान दिलाय फलंदाज मंगेशनं, कारण मंगेशला कुठेतरी थांबून खेळायचं आहे, पूर्णपणे मॅच जिंकून द्यायची आहे. अशा मात्र मोमेंटला इथे हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला आणि कोणतीही धाव पाहायला मिळाली नाही. या क्षणाला मात्र थोडंसं चित्र बदलेल. 11 चेंडू 18 धावेची गरज. हो, यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पहा अवे फ्रॉम दी बॉडीवरती चेंडू इथे होता आणि याचाच काहीसा फायदा. हाईट सुद्धा नव्हती या चेंडूला. चेंडू मात्र यशांच्या खाल्लं निघून गेला आणि चेंडू मात्र निर्धाव. 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव टाकले गेलेत गोलंदाज योगेशच्या माध्यमातून. 12 चेंडू 18 धाब्यांची गरज असताना 2 चेंडू निघून गेलेत निर्धाव आणि या क्षणाला मात्र समीकरण येऊन ठेपले 10 चेंडू 18 धाब्याची गरज. परंतु मी म्हणेन मंगेश आहे तोपर्यंत पूर्णपणे आशा पल्लवीत असणार. हो, यावेळेस चेंडूला खोदून काढल्या डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथे चेंडू निघून जाते की काय आणि चेंडू मात्र इथे सीमारेषा पार, चौकार.
2 चेंडू निर्धाव, त्यानंतर पहा एक चौकार आलाय आणि या क्षणाला थोडस चित्र बदलेल. 9 चेंडू 14 धाब्याची गरज इथे सामना जिंकण्यासाठी आकाश 11 संघाला. ओहो, यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू जवळ काही निघून जाईल. नो चान्स, चेंडू सीमारेषा पार, 4 धाबा. बारा चेंडू 18 धाब्यांची गरज असताना 2 चेंडू निर्धाव टाकले तेव्हा मात्र वाटलं होतं की मॅच बनेल, परंतु त्यानंतर पहा 2 इथे चौकार आलेत मंगेशच्या बॅट मधनं. अजूनही 2 चेंडू शिल्लक. 8 चेंडू 10 धाब्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आकाश 11 संघाला जिंकण्यासाठी 8 चेंडू 10 धावा. आठ चेंडू 10 धाबा. हो, यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट वरती चेंडू आलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चेंडू फेकून दिलाय. हा येतोय मंगेश ब्रँड षटकार. आणि या चेंडूवरती जर षटकार आला तर गणेश भरीत साहेबांच्या शुभ हस्ते 100 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय. अजूनही 4 धाब्याची गरज आहे. हो, यावेळेस पहा सुरेखरित्या फटका सजवलाय. डीप मध्ये 2 शतरक्षक आहेत. सुंदर शतरक्षण शोएबच्या माध्यमातून बघायला मिळालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्यात. आणि 44 धावांवरती खेळतायत फलंदाज मंगेश. वैयक्तिक 44 धावा ची खेळी इथे साकार झाली आहे. अजूनही 2 धाब्याची गरज सामना जिंकण्यासाठी. 58 धाबांची टार्गेट होतं आणि गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा बोलवलं जाते गोलंदाज शोएबला. 6 बॉल 6 चेंडू 2 धाब्याची गरज. दोन धाब्याची गरज. 6 चेंडू 2 धावा. वेळेस मी पणाला कौशल्य लावावं लागेल गोलंदाज शोएबला. जर शिरोळ संघाला जिंकायचं असेल तर ते हे षटक खूप महत्वाचं. 6 चेंडू 2 धावा. 44 धावांवरती खेळतायत मंगेश, परंतु या क्षणाला मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 2 धाब्याची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती संदीप आहेत. आणि यावेळेस चेंडूला उडवलाय. झेल होईल का, परंतु झेल मात्र भूमीला प्रदान केला जाते. अर्थातच झेल ड्रॉप. आणि या क्षणाला मात्र जर हा सामना इथे जर षटकाराने जिंकवला तर पारितोषिक आहे 100 रुपयाचं कॅश प्राइज. गणेश भरीत यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज. नक्कीच इथे षटकार आला तर मात्र इथे हाफ सेंचुरी इथे स्पर्धेच्या अंतर्गत दुसरी लागेल, कारण कालच्या दिवसामध्ये चेतन मांजरेकर यांची सुद्धा नोंद आहे. ओहो, जवळ जवळ हा चेंडू फेकून दिलाय. स्टँड ऑन डिस्पॅच षटकार.
आणि 58 धावांचा टार्गेट असताना इथे हाफ सेंचुरी लगावली गेली फलंदाज मंगेश उबाळे यांची. वेल प्लेड ब्रो. आणि पुढील सामन्यासाठी शुभेच्छा सुद्धा असतील. थोडंसं हार्डलक शिरोळ संघ. एक रोमहर्षक असा मॅच आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. पहिला सुद्धा सामना असाच रंगला होता आणि दुसरा सुद्धा सामना अतिशय सुरेखरित्या पाहायला मिळाला. दरम्यान तिसऱ्या मॅचकडे आपण लगेचच जाऊयात. हा मॅच रंगलाय हरेचा पाडा विपक्ष वेळूक या दोन संघादरम्यान. नाणेफेकीचा कौल हरेचा पाडा संघाकडे लागलाय आणि प्रथम मात्र फलंदाजी करत असताना हरेचा पाडा संघ आपल्याला बघायला मिळेल आणि शतरक्षणासाठी इन्व्हाइट केलं आहे वेळूक संघाला. चला वेळूक संघ कोणताही विलंब न करता लगेच शतरक्षण सजवायचं आहे. तसेच हरेचा पाडा संघ